नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला छानपैकी पालकचा पराठा करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, तर इथे मी पाणी गरम होत ठेवलं आहे आणि त्या पाण्यात आपण हा पालक 2 मिनिटं उकळवून घेणार आहोत. ह्या पालकाच्या वड्यासुद्धा छान होतात हां, त्या पण मी तुम्हाला एकदा दाखवणार आहे करून. पालकाची वडी एकदम सुंदर होते, कुरकुरीत अशी वडी होते, ती पण एकदा दाखवणार आहे करून. पण जशी अळूवडी करतो तशी पण करता येते किंवा कोथिंबीर वडी करतो तशीही करता येते, त्याच्यामुळे तीही तुम्हाला मी एकदा दाखवणार आहे करून. आता आपण पाणी उकळत ठेवलंय. पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे, त्याच्यात मी 1 चिमूट साखर घालणार आहे की पालकाचा रंग चांगला राहतो. ते टाकणार आहे. आणि हा पालक आपण एक उकळी काढून घेऊया. आपला पालक आता छानपैकी उकळलेला आहे, तर आपण तो काढून घेणार आहोत. हा आपला पालक उकळलेला आहे, तर आपण काढून तो गार पाण्यात टाकणार आहोत. तर मी तो काढून घेते आणि गार पाण्यात टाकते. आपण चांगला पिळून घेणार आहोत आणि त्याची पेस्ट करून घेणार आहोत. आपण यामध्ये थोडी ओली मिरची घालणार आहे आणि थोडं मी तिखट घालणार आहे, त्याच्यामुळे एकच ओली मिरची घातली आणि लसूण पेस्ट टाकली. तर सगळं मी याच्यातच टाकणार आहे, म्हणजे फक्त पीठ घ्यायचं आणि त्याचं भिजवायचं एवढंच आहे. थोडासा हिंग, थोडं लाल तिखट, त्यानंतर हळद, मीठ फक्त नंतर घालणार आहे. हे सगळं मी छानपैकी पेस्ट करून घेते. आपली ही छानपैकी पेस्ट तयार झालेली आहे. आता ही आपण काढून घेणार आहोत. यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घालणार आहोत. गव्हाचं पीठ घातलंय, 1 चमचा बेसन, थोडे पांढरे तीळ घालणार आहे, छान लागतात दाताखाली. मीठ घालणार आहे, चवीप्रमाणे मीठ. तर हे आपण सगळं घट्ट असं मळून घेणार आहोत. पोळ्यांना जशी कणिक भिजवतो तसं मळून घेणार आहोत. जर आपल्याला वाटलं तर थोडी कणिक आपण वाढवू शकतो. ओवा घालायचा, असा ओवा घालते 1 चमचाभर, बारीक चमचा. पीठ लागलं थोडं तर आत घालायचं. असे मी घट्ट कणिक मळून घेते. तर आपण आपला हा गोळा मळून तयार आहे. चांगलं मळून ठेवूया आणि 15 मिनटं रेस्ट करायला ठेवते. त्यानंतर आपण पराठे करणार आहोत. आता आपण हे जे 15 मिनिटापूर्वी पीठ ठेवलं होतं भिजवून, किती सुंदर झालंय बघा. कलरही छान दिसतोय आणि पीठही छान मऊसूत असं झालेलं आहे. जरा तेलाचा हात लावून आपण ते मळून घेऊया आणि त्याच्या गोळ्या करून घेऊया. तर आपण असे छानपैकी गोळे करून घेतलेत. आपल्याला हव्या त्या आकाराचा त्रिकोणी, चौकोनी आपण कसाही पराठा लाटू शकतो, हवा त्या प्रकारात. आता मी काय करणार आहे, हा गोळा घेऊन गव्हाच्या पिठात, गव्हाचं किंवा तांदळाचं कुठचंही पीठ घेतलं तरी चालतंय. हा गोळा पिठात बुडवून घेतलाय आणि आपण त्याला पोळीसारखंच अशी घडी घालणार आहोत व्यवस्थित. छानपैकी तो पराठा खुसखुशीत आणि फुगला पाहिजे. गॅस मी बारीक ठेवलाय. तवा बिडाचा घेतलाय, कुठचाही तवा घेतलात तरी चालेल.
कुठचा तवा घ्यावा असं काही हे नाहीये. आणि आकारही कुठचाही केला पराठ्याला तरी चालतो. त्रिकोणी करा, चौकोनी करा, गोल करा. किती सुंदर लाटला जातोय आणि कलर किती सुंदर दिसतोय तो बघा. आपण छानपैकी एकदम पातळही करायचं नाही, कारण मग तो चिवट होतो. त्याच्यामुळे एकदम पातळ करायचा नाही. असं आपण छानपैकी आपला पराठा बघा, जरा पोळीपेक्षा किंचित जास्त घेतला जाड. आपण हा तव्याला तूप लावणार आहोत. तरी चालतं, तूप लावा, तेल लावा, काहीही लावा, आपल्याकडे उपलब्ध असेल ते. असं जरा तूप लावून घेते, म्हणजे पराठा आपला खमंग असा छान होईल. तोपर्यंत दुसरा पराठा लाटूया. छान आपला पराठा असा सुंदर दिसतोय. आता आपण वरून परत त्याला तूप लावणार आहोत. त्यावर तूप लावणार आहोत. आता आपण दुसऱ्या बाजूने छानपैकी तूप लावून घेतल्याने आता आपण परतून घेणार आहोत. वा वा, किती सुंदर पराठा झालाय बघा. कलर पण बघा आणि कसा भाजलाय तो पण बघा. सुंदर एकदम अजून तयार आहे. किती सुंदर दिसतोय बघा. अजून थोडा खमंग करून घेते. तयार आहे. हे बघा पदर कसे सुटणार आहेत ते. हे बघा असं छानपैकी. आपण काढून घेऊया. पराठा खाण्यासाठी तयार. प्रकाराने एक लच्छा पराठा करून दाखवणार आहे. आपण ही छानपैकी पोळी लाटून घेतली आहे. पुढची कृती महत्वाची आहे बघणं. याला अशा हे करणार आहोत. शंकरपाळ्याचं मी घेतलंय. पिझ्झा कटर असेल तरीही चालेल. असं आपण पूर्णपणे त्याला कट करून घेणार आहोत. सुरीनं वगैरे व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे असं केलं की ते व्यवस्थित होतं. पुढची कृती खूप महत्वाची आहे. नीट बघा. किती छान कट होतंय बघा, कारण पीठ व्यवस्थित झालंय. आणि त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यावर अगदी चिमूटभर असं पीठ भुरभुरवणार. म्हणजे का तर हे एकमेकाला चिपकू नयेत म्हणून. आता आपण काय करणार आहोत, हे सगळं जमा करणार आहोत. हे सगळं छानपैकी असं जमा करणार आहोत. आपल्याला याला पदर सुटले पाहिजेत, त्या दृष्टीनं आपण हे सगळं करायचंय. तर हे आपण असं करून घेतलं. आता हे आपण असं ताणून घेणार आहोत. खुसखुशीत झालंय पीठ, त्याच्यामुळे ते तुटलं जातंय.
एकदम खुसखुशीत असं पीठ झालं आहे आपलं. आता आपण ह्याच्याशी गोल असा गोळा करणार आहोत. हे बघा, सुंदर असा. हे तुम्हाला पदर दिसतायतच सुटलेले कसे सुंदर. तर आपण हा असा हातानं दाबून घेणार आहोत. आणि हलक्या हातानं आता आपण हा लाटून घेणार आहोत. अति पातळ करायचा नाहीये, पण हलक्या हातानं तो आपण लाटून घेणार आहोत. हे बघा कसे पदर छान दिसत आहेत ते. हा बघा, हा फार आपण पातळ करायचा नाही, कारण त्याचे लच्चे राहिले पाहिजेत, पदर त्याचे सुटले पाहिजेत. तर आपण याला सुद्धा तूप लावून घेणार आहोत. पहिल्यांदा तूप लावून आपण तुपावर हा पराठा छानपैकी खमंग असा उलटा सुलटा करून भाजून घेणार आहोत. तो मंद आचेवर भाजायचा. ह्याला सुद्धा वरून परत तूप लावून घेऊया. छान असा खमंग भाजून घ्यायचा. पलटी करूया. खरा हा जाड करायचा असतो, म्हणजे त्याचे पदर आणखीन सुटतात. खायला हवा पराठा, पण एकदम खुसखुशीत असा हा पराठा होतो. किती छान असा खमंग भाजला जातोय. पराठा खमंग असा झालेला आहे. मी दाखवते तुम्हाला त्याला पदर कसे सुटले आहेत ते. खरा तो जाड करायचा असतो, पण पातळ झालाय. लेअर सुटतात मस्त. हे बघा, असा तो असा कुस्करून खायचा असतो खरा. सुंदर लेअरचा पराठा. हे बघा, सगळीकडून असं थोडा जाड व्हायला पाहिजे असा हा पराठा. आपला छानपैकी पालक पराठा खाण्यासाठी तयार आहे. आता हा मी कसा केला आहे, हे पालक उकळून घेतला, मग ही प्युरी कशी केली, साहित्य काय काय घातलं, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला पराठे वेगवेगळे दाखवलेले आहे, तेही माझे जुने व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, म्हणजे पहिल्यापासून बघा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी कळतील माझ्या काय काय आहेत त्या. विशेषतः सगळ्या कोकणातील रेसिपी आहेत, त्याच्यामुळे नक्की लोकांनी बघा. आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. समोर असलेलं बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या रेसिपी तुम्हाला सर्वात प्रथम दिसू शकतील. धन्यवाद.